नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आशयुक्त अध्यापन पद्धती मराठीमधला दुसऱ्या युनिटमधला चौथा भाग लक्षात घेणार आहोत. त्याचं शीर्षक आहे मातृभाषा मराठीची वाङ्मयीन उद्दिष्टे. मातृभाषा मराठीची विविध उद्दिष्टे आपल्याला अभ्यासायची आहे. त्यापैकी 2.4 मध्ये आपण वाङ्मयीन उद्दिष्टे जी आहे ती लक्षात घेणार आहोत. मग या ठिकाणी आपल्याला लक्षात येते की ही जी काही वाङ्मयीन उद्दिष्टे आहे ही 2 प्रकारची आहे. पहिलं उद्दिष्ट जे आहे ते रसग्रहणात्मक उद्दिष्ट आणि दुसरं जे आहे ते सृजनात्मक उद्दिष्ट. मग सुरुवातीला आपण वाङ्मयीन उद्दिष्ट जी आहे त्याची माहिती इथे लक्षात घेऊया. इथे असं म्हटलं आहे की भाषिक घटकांबरोबरच वाङ्मयीन उद्दिष्टांना देखील अध्यापनात स्थान देण्यात यावे. वाङ्मयीन उद्दिष्टांचा विचार करताना वाङ्मय निर्मितीची प्रक्रिया, प्रयोजन व वाङ्मयाचा वाचकाच्या मनावर होणारा परिणाम या गोष्टी आधारभूत मानायला हव्यात. म्हणजेच उच्च वर्गामध्ये भाषेतील रससौंदर्य अनुभूती सौंदर्य अनुभूती आणि कलात्मक ही वाङ्मयीन कलाकृतीची मुख्य तत्वे आहेत. विद्यार्थी किंवा वाचक जेव्हा ही कलाकृती वाचतात तेव्हा तो त्या कलाकृतीचा आस्वाद घेतो. हे लक्षात घेऊन वाङ्मयीन उद्दिष्टांचे 2 प्रकार या ठिकाणी सांगितलेले आहेत. मग आपल्याला एकंदरीत इथे वाङ्मयीन उद्दिष्ट ही म्हणजे अभ्यासक्रमात का असावी यामागचा उद्देश या ठिकाणी मांडलेला आहे की इथे एकतर आपल्याला वाङ्मय निर्मिती जी आहे तर ती जशी प्राचीन काळापासून चालत आलेली आहे तशी ती पुढेसुद्धा सतत चालत राहावी हा त्या मागचा एक उद्देश आहे. तसेच जे काही वाङ्मय आपल्यापर्यंत येऊन पोचलेलं आहे त्याचा रसस्वादसुद्धा आपल्याला घेता आला पाहिजे किंवा त्यातली जी काही सौंदर्यदृष्टी आहे ती आपल्याला समजणं गरजेचं आहे. म्हणून ही वाङ्मयीन उद्दिष्टे अभ्यासक्रमामध्ये असणं गरजेचं आहे आणि जर ती अभ्यासक्रमामध्ये असेल तरच त्यानुसार विविध प्रकारचे पाठ हे अभ्यासक्रमामध्ये येतील. म्हणून वाङ्मयीन उद्दिष्टे जी आहे तर ती आपल्याला या दृष्टिकोनातनं महत्त्वाची आहे हे लक्षात येतात. आणि म्हणून या वाङ्मयीन उद्दिष्टांचे या ठिकाणी आपल्याला 2 प्रकार अभ्यासायचे आहे. त्यातला पहिला प्रकार आपण लक्षात घेत आहोत रसग्रहणात्मक उद्दिष्टे आणि दुसरा जो आहे तो सृजनात्मक उद्दिष्टे. मग सुरुवातीला रसग्रहणात्मक उद्दिष्टे. मग इथे म्हटलं आहे की साहित्य हे मानवाला आनंद देणारे साधन आहे. हा आनंद प्राप्त करून घेण्यासाठी विशिष्ट प्रकारची मानसिक पात्रता विद्यार्थ्यामध्ये निर्माण व्हायला हवी. हा मराठी अध्यापनाचा हेतू आहे. या ठिकाणी मराठी अध्यापनाचा हेतू सांगितलेला आहे की हा हेतू नेमका काय आहे की जे काही आपलं साहित्य आहे तर हे निश्चितच मानवाला म्हणण्यापेक्षा आपल्या सर्वांना आनंद देणारं आहे आणि तो आनंद कसा प्राप्त करून घ्यायचा तर अशा स्वरूपाची मानसिक पात्रता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचा मराठी अध्यापनाचा हा हेतू असला पाहिजे. तसंच साहित्यातील रस आणि सौंदर्य हा वाङ्मयाचा आत्मा असतो. म्हणून रसस्वादाची किंवा सौंदर्यस्वादाची पात्रता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करायची असते. विद्यार्थी हा जो काही आहे तर हा मानसिक, भावनिक आणि बौद्धिकदृष्ट्या जर सक्षम असेल, परिपक्व असेल तर त्याला अशा स्वरूपाचं जे काही साहित्य आहे तर ते त्याला सहज त्याचा आस्वाद घेता येईल. म्हणून ही रसग्रहणात्मक उद्दिष्टे या ठिकाणी असणं गरजेचं आहे असं इथे म्हटलं आहे. मग आता यावरून आपल्याला काय लक्षात येतं की हे जे काही वाङ्मय आहे, आता अर्थात वाङ्मय याचा अर्थ आपण साहित्य या दृष्टिकोनातून इथे लक्षात घेत आहोत. तर हे सर्व प्रकारचं जे काही साहित्य आहे तर याची निर्मिती होणं हे गरजेचं असतं किंवा जे काही साहित्य उपलब्ध आहे त्याचा उपभोग घेणंसुद्धा आवश्यक असतं. ज्याप्रमाणे एखादी कलाकृती तयार करायला कौशल्य लागतं अगदी त्याचप्रमाणे त्या कलाकृतीचा उपभोग घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला ही रसग्रहणात्मक उद्दिष्टे लक्षात घ्यायची आहे. मग रसग्रहणात्मक उद्दिष्टे या ठिकाणी आपल्याला काय लक्षात आली तर ह्या संपूर्ण विवेचनातनं एक लक्षात आलेलं आहे की आपलं जे काही मराठी साहित्य आहे, जे काही मराठी वाङ्मय आहे तर या वाङ्मयामध्ये अनेक प्रकारच्या कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, नाटक आहे,
एकांकिका आहे, खूप मोठं अभंग आहे, ओव्या आहेत, दोहे, अनेक प्रकारच्या अशा सर्व ह्या गोष्टी आहेत. तर ह्या गोष्टींचा आनंद आपल्याला घेता यावा अशी आपली मानसिकता निर्माण करणं हे रसग्रहणात्मक उद्दिष्टाचं महत्त्वाचं कारण आहे. मग हे जे काही रसग्रहणात्मक उद्दिष्ट आहे यामधनं विद्यार्थ्याला कोणकोणत्या गोष्टी प्राप्त होणार आहे, तर इथे एकतर आपण लक्षात घेणार आहोत सर्वात महत्त्वाचं ते की या साहित्याचा किंवा या वाङ्मयाचा आस्वाद कसा घ्यायचा. हे जे काही वाङ्मय आलेलं आहे तर या वाङ्मयामध्ये विविध प्रकारचे रस आहेत किंवा विविध प्रकारचे अलंकार या ठिकाणी वापरलेले असतील, अनेक प्रकारच्या म्हणजे भाषा आहेत, विविध प्रकारचे आणखी काही प्रवास वर्णनं आहेत. तर ह्या सगळ्यांचा आस्वाद घेण्याची जी काही मानसिकता आहे किंवा त्यातला जो काही आनंद आहे तर तो आपल्याला या सौंदर्यदृष्टीमुळे प्राप्त होणार आहे. आणि म्हणूनच विद्यार्थ्यांमध्ये या रसास्वादाची सौंदर्यदृष्टी निर्माण करणं हे वाङ्मयीन उद्दिष्ट आहे. मग हे वाङ्मयीन उद्दिष्टांमधला कोणता प्रकार आहे तर निश्चितच रसस्वादन किंवा ज्याला आपण रसग्रहणात्मक उद्दिष्ट म्हटलेलं आहे. तर एकंदरीत मराठी ही जी काही आपली भाषा आहे तर हिचा विकासच आपण या साहित्याच्या दृष्टिकोनातून लक्षात घेतो. आणि म्हणून हे जे काही साहित्य आहे तर ते अनेक लोकांनी त्याचा उपभोग घ्यावा या दृष्टिकोनातून हे उद्दिष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. मग आता दुसरं उद्दिष्ट सांगितलेलं आहे सृजनात्मक उद्दिष्ट. वाङ्मयीन उद्दिष्टांमधलं दुसऱ्या प्रकारचं उद्दिष्ट सृजनात्मक उद्दिष्ट. मग सृजनात्मक म्हणजेच काय आहे की नवनिर्मिती. हे उद्दिष्ट कोणत्या दृष्टिकोनातून आलेलं आहे तर नवनिर्मिती. या संपूर्ण परिच्छेदाचं जर तुम्ही वाचन केलं तर यामधनं तुम्हाला या उद्दिष्टाचा अर्थ आणि या उद्दिष्टाचं म्हणजे हे उद्दिष्ट नेमकं का आवश्यक आहे हे तुम्हाला लक्षात येईल. तर यामध्ये एकंदरीत असं आहे की ही जी काही वाङ्मय आहे तर या वाङ्मयाला आपल्याला नवीन रूप देता आलं पाहिजे किंवा मग आणखी त्यामध्ये काहीतरी जी काही नाविन्य आहे तर ते नाविन्य आणता येणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आपण मागे कलाकृतीचं उदाहरण घेतलं तर एखादी मूर्तिकार सुंदरशी मूर्ती तयार करतो, तसंच हे साहित्याचं पण आहे. तर हे जे काही साहित्य आहे तर हे साहित्यालासुद्धा एक सुंदर रूप प्राप्त करून देणं हे सृजनात्मक उद्दिष्टाचं उद्देश आहे किंवा हे सृजनात्मक उद्दिष्टाचं कार्य आहे. मग हे जे काही लहान लहान विद्यार्थी आहे तर यांच्या अंगीसुद्धा अशा स्वरूपाची नवनिर्मिती ही निर्माण व्हावी या दृष्टिकोनातनं अभ्यासक्रमामध्ये हे वाङ्मयीन उद्दिष्ट असलं पाहिजे. अगदी लहान लहान विद्यार्थी असतात, त्यांना विविध प्रकारच्या शब्दसंपत्ती जी आहे तर ती शब्दसंपत्ती त्यांची वाढवणं आणि त्या शब्दसंपत्तीचा अचूक वापर करणं किंवा मग आणखी त्या विद्यार्थ्यांना त्यातून आणखी काही नवनिर्मिती करता येत असेल तर ती नवनिर्मिती त्यांना करण्याच्या दृष्टिकोनातनं हे उद्दिष्ट आपल्याला वापरायचं आहे. साध्या आपण वाक्प्रचार विद्यार्थ्यांना शिकवतो. या वाक्प्रचाराचा अर्थ जर विद्यार्थ्यांना माहीत असेल तर तो त्याच्या वाक्यामध्ये त्याचा उपयोग करतो. आणि एखाद्या विद्यार्थ्याने सुंदरसं वाक्य त्या ठिकाणी वापरून त्या वाक्प्रचाराचा उपयोग केला तर ही सुद्धा एक प्रकारची काय आहे, ही नवनिर्मिती आहे. म्हणजे हा विद्यार्थी जसा हळूहळू मोठा होत जाईल तसं त्याचं हे साहित्याचा जो काही अभ्यास आहे किंवा हे जे काही साहित्याची निर्मिती आहे ती हळूहळू विकास त्याचा होणार आहे. आणि म्हणून हे सृजनात्मक उद्दिष्ट हे असणं गरजेचं आहे. जसं रसग्रहणात्मक उद्दिष्ट आपण बघितलं होतं त्याचा मुख्य उद्देश काय होतं की जो काही वाचक आहे तर या वाचकाला रसस्वाद कसा घ्यावा किंवा सौंदर्यदृष्टी त्याच्यामध्ये कशा स्वरूपाची निर्माण व्हावी हा त्याचा उद्देश होता. तर या सृजनात्मक उद्दिष्टाचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे की साहित्यामध्ये नवनिर्मिती. मग बालकविता असतात किंवा मग छोट्या कथा विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या असतील, सुंदरसे निबंध लिहिलेले असतील, तर हे सर्व काय आहे, हे एक प्रकारचं नवनिर्मिती आहे. तर हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे.
वाङ्मयीन उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातनं विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या वाचनासाठी पुस्तकं उपलब्ध करून द्यायची आहे. त्या पुस्तकांची माहिती शिक्षकांनी देणं गरजेचं आहे. इतकंच नाही तर त्यासाठी म्हणजे विविध प्रकारच्या स्पर्धाही घ्यायच्या आहे. कथाकथन स्पर्धा असेल किंवा मग कविता वाचन असेल. मग यामध्ये स्वतःने लिहिलेली किंवा स्वलिखित जी काही कविता असेल, कथा असेल, तर अशा स्वरूपाच्या कवितांचं तिथे कौतुक केलं पाहिजे, त्यांना प्रेरणा दिली गेली पाहिजे. तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातनं विद्यार्थ्यांना तयार करण्याच्यासाठी ही वाङ्मयीन उद्दिष्टे अभ्यासक्रमात असणं खूप गरजेचं आहे.